रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राहू द्या. भस्म उटी रुंड माळा भस्म उटी रुंड माळा भस्म उटी रुंड माळा भस्मउटी रुंड माळा हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्री हा ज्वाळा भस्म उटी रुंड माळा भस्मउटी रुंड माळा भस्म उटी रुंड माळा भस्मउटी रुंड माळा हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार भूते वेताळ नाचती वेताळ नाचते भूते वेताळ नाचती वेताळ नाचते हर्ष युक्त उमापती हर्ष युक्त उमापती हर्षयुक्त उमापते हर्षयुक्त उमापते हर्षयुक्त उमापते गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार शोभे सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार म्हणे नरहरी सोनार हरे नरहरे सोनार मने नरहरे सोनार नरहरे सोनार मने नरहरे सोनार हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार म्हणे नरहरी सोनार मने नरहरे सोनार मने नरहरे सोनार मने नरहरे सोनार मने नरहरे सोनार गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार कंठे शोभे वासुकी हर कंठे शोभे वासुकी हर कंठे शोभे वासुकी हर कंठे शोभे वासुकी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा
भस्मभूती रुंड माला भस्मभूती रुंड माला माला भस्मवती रुंड माळा भस्मवती रुंड माळा भस्मभूती रुंड माला भस्मभूती रुंड माला भस्मवती रुंड माळा भस्मवती रुंड माळा त्रिशूळ नेत्री ज्वाला त्रिशूळ नेत्री ज्वाला गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर शोभे वासुकी हार कंठो वासुकी हार गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म विठ्ठल विठ्ठल लोला विठ्ठल 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 कुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत जनार्दन स्वामी महाराज की जय कपालेश्वर भगवान की जय गोदावरी माते की जय विठ्ठल 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 विठाला
महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज संत जनार्दन स्वामी महाराज कपालेश्वर भगवान गंगा गोदावरी माते त्र्यंबकेश्वर भगवान चला विठ्ठल 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 भस्म उटी रुंडमाळा भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार विठ्ठल चला विठ्ठल 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 नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पाणो महासायक चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथं वामांगे च विभाति भूधरसुता देवापगमस्तके भाले बालविधुर्गले च गरलं यश्चोरसि व्यालराट् सोऽयंभूति विभूषणस्वरवर सर्वाधिपः सर्वदा शर्वः सर्वगतः शिवस्य शनिभः श्रीशंकर पातु मां विठ्ठल 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 जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो 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 विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो हा विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार पुण्यसलीला पावन गोदावरीच्या तीरावरती अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान प्रभू रामचंद्र यांच्या चरण सानिध्यामध्ये कपालेश्वराच्या कृपाछत्राखाली त्र्यंबकराज आणि श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपाछत्रामध्ये असलेली ही कीर्तन सेवा सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत नरहरी सोनार महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा भगवान शंकराच्या स्वरूपाचं आभूषणासहित स्वरूपाचं वर्णन करणारा असा अभंग आहे. विठ्ठल 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 वैराग्याचे महामेरू गुरुवर्य तात्या
त्यांच्या मार्गदर्शनातून सुरू असलेला हा पुरुषोत्तम मास कीर्तन महोत्सव, त्यातली ही आजची कीर्तन सेवा माझ्याकडे आली. उभी असलेली आणि बसलेली सगळीच मंडळी ही माझ्यापेक्षा मोठी आहे. कोणी कीर्तनात मोठा असेल, कोणी अभ्यासात मोठा असेल, कोणी मृदंगात मोठा असेल, कोणी गायनात मोठा असेल, कोणी साधनेत मोठा असेल. मी तसा सुद्धा मोठाच माणूस आहे, उंचीमध्ये मोठा आहे आणि लेट येण्यात प्रसिद्ध आहे. पण आज तात्या असल्यामुळे 15 मिनिट लवकर आलो. विठाला विठाला. असो, पुरुषोत्तम मास आहे, ही साधना आपण करत आहात. ज्या युगात आपण ही साधना करत आहोत ते युग अत्यंत महत्त्वाचं आणि चांगलं युग आहे. चारही युगामध्ये कलियुग हे अत्यंत चांगलं युग आहे. तुम्ही म्हणाल कलियुगाला चारही युगामध्ये अत्यंत चांगलं युग म्हणणारा पहिला कीर्तनकार पाहिला आहे. सगळी माणसं कलियुगाला काय समजतात? वाईट आहे, असं आहे, तसं आहे. पण कलियुगाकडे तुम्ही कोणत्या अँगलने, कोणत्या नजरेने पाहता ते महत्त्वाचं आहे. आणि खरं सांगू, मी पुन्हा एकदा बोलेन, चारही युगामध्ये कलियुग हे सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात चांगलं असं युग आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. साधनेच्या नजरेतून जर कलियुगाकडे पाहिलं तर अत्यंत चांगलं युग आहे. शास्त्र काय सांगते आपण पहा. कृते तु युग पर्यंतम त्रेतायाम लक्ष पंचकम द्वापारे लक्षमेकम तू दिनैकेन कलौ युगे. विठ्ठल 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 विठ्ठल. कलियुगाचा विचार मांडत असताना शास्त्र आम्हाला सांगतंय, कृते तू युगपर्यंतम. कृतयुगाची आयुष्य मर्यादा, कालमर्यादा आपण पाहिली तर 17,28,000 वर्ष आहे. असे 17,28,000 वर्ष म्हणजेच संपूर्ण कृतयुगामध्ये केलेली साधना, त्या संपूर्ण कृतयुगाच्या साधनेचं फल त्रेतायुगामध्ये फक्त 5 लाख वर्षामध्ये प्राप्त होतं. त्रेतायुगातल्या 5 लाख वर्ष साधनेचं फल द्वापार युगातल्या फक्त 1 लाख वर्ष साधनेतच प्राप्त होतं. त्याच्या पुढे ऐका आपण. द्वापार युगातल्या 1 लाख वर्ष साधनेचं फल कलियुगामध्ये एका दिवसात प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल दिनैकेन कलौ युगे. एका दिवसात तेवढ्या साधनेचं फल आम्हाला प्राप्त होतंय. आणि म्हणून अत्यंत महत्वाचा असा हा कलियुग आहे. कलियुग महत्वाचा आहे, कलियुग चांगला आहे. पुरुषोत्तम मास महत्वाचा आहे. पुरुषोत्तम मासामध्ये जेवढ्या गोष्टी केल्या तेवढ्या अधिक होतात, म्हणून त्याला अधिक मास असं म्हणतात. जे जे काही केलं ते अधिक होतं. पण पुरुषोत्तम मासाची, ह्या अधिक मासाची एक अडचण आहे. एक जण म्हटलं, पंडित महाराज अधिक मास हा खूप चांगला म्हणता, पण मला गाडी घ्यायची, घेता येईल का? नाही घेता येणार. लग्न करायचंय का? नाही करता येणार. भूमिपूजन करायचंय का? नाही करता येणार. संसारातल्या मंगल गोष्टी असल्या तरी चांगल्या पुरुषोत्तम मासामध्ये करता येत नाही. ही पुरुषोत्तम मासाची अडचण आहे. काय अडचण आहे? काही पवित्र पावन गोष्टींच्या अशाच अडचणी आहे. तांबा हा धातू अत्यंत पावन पवित्र सांगितला. तांब्याच्या धातूतून, तांब्याच्या पात्रातून शंकराला, कोणत्याही देवाला जल समर्पित केलं तर समुद्र तीर्थ समर्पित केल्याचं फल आपल्याला प्राप्त होतं. इतकं तांबा धातू महत्वाचा आहे. तांब्याच्या पात्रामध्ये देवाला सुखा नैवेद्य, याच्या खाली अंडरलाईन करायची. मिठाई असेल, फ्रूट असेल, सुखा नैवेद्य असला पाहिजे. तो जर ताम्र पात्रामध्ये देवाला दिला तर देव अधिक संतुष्ट होतो. पण त्या पवित्र पावन मंगल अशा ताम्रपात्राची एक अडचण आहे.
भरत महाराज, त्याच्यामध्ये दूध टाकून ते जर पिलं तर गोमांस भक्षणाचा दोष लागतो. अजून सांगू, गावरान गाईचं, खांदा असलेल्या गावरान गाईचं असं आपण म्हणूया, कारण ते म्हणण्याची वेळ आली. गावरान गाईचं तूप देवाला नैवेद्य दाखवला, पात्रात घेतलं तर अन्न हे परब्रह्मच आहे, पण तूप टाकलं की अधिक शुद्धता त्याला प्राप्त होते. पण ते पावन पवित्र अशा तुपाची एक अडचण आहे सागर महाराज. ते जर एकदा सुरुवातीला घेतलंय आणि जेवायला सुरुवात केली, आता उष्ट्या भातावर उष्ट्या रसामध्ये पुन्हा घेतलं तर दोष लागतो. गोमांस भक्षणम. दूध पवित्र आहे पण त्या दुधाची अडचण आहे. मी म्हटलं बाबा, उमेशाचाच अभंग घेतला आणि उमेश महाराजच नाही, असं कधी होणार नाही. ते हजर झाले. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या दुधाची पवित्र आहे दूध, पण दुधाची अडचण ही आहे, ते मिठाच्या सोबत खाल्लं. आता दुधात कोणी मीठ टाकत नाही, पण दुधाचं पनीर त्याची भाजी केली तर मीठ टाकलं जातं, आणि मग दुधाचं पनीर त्याच्यात भाजी करत असताना मिठाच्या सोबत खाल्लंय का, दोष लागतो. गोमांस भक्षणम. हे सगळं बगलेतलं नाही. तांब्याच्या पात्रामध्ये दूध पिलाय का, गोमांस भक्षणम. उष्ट्या पात्रामध्ये पुन्हा तूप घेतलंय का, गोमांस भक्षणम. दुधासोबत मीठ खाल्लंय का, गोमांस भक्षणम. बगलेतलं नाही, प्रमाण सांगतो. ताम्रपात्रे पयप्पानम उच्चिष्टे घृत भोजनम दुग्धम लवण सार्धंच गोमांस भक्षणम. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. मग आम्हाला जेवण करत असताना गावरान तूप पुन्हा घ्यायचंय. काय करावं या दोषापासून वाचण्यासाठी? एकदा घेतलंय चालेल, आता पात्र उष्ट झालंय, जेवण करतोय, पुन्हा तूप घेता येत नाही. शास्त्रानं सांगितलं दुसऱ्या डिश मध्ये स्वतंत्र रस घ्या, स्वतंत्र भात घ्या, त्याच्यावर तूप टाका, आणि आता तुपासहित ती डिश भाताची आपल्या पात्रात घेऊ शकता. किंवा वाढणाऱ्या मावशीला सांगा, वाढणाऱ्या पात्रातच तूप टाका आणि नंतर पुन्हा घेऊ शकता. गोमांस भक्षणाच्या दोषापासून सुटका होते. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे कशासाठी सांगितलं? तूप पवित्र आहे पण तुपाची ही अडचण आहे. पुरुषोत्तम मास पावन आहे, पवित्र आहे, पण त्याची अडचण आहे. संसारातल्या मंगल गोष्टी करायला तो अनिष्ट आहे. पावन आहे, पवित्र आहे, फक्त परमार्थ करण्यासाठी. विठाला विठाला. आणि म्हणून चांगल्या अशा कलियुगामध्ये आपण आहोत. मी तुम्हाला बोललोय ना, कलियुगाला चांगलं का म्हणायचं? कृते तु युग पर्यंतम त्रेतायाम लक्ष पंचकम द्वापारे लक्षमेकम तू दिनैकेन कलौ युगे. संपूर्ण कृतयुगातल्या साधनेचं फल कलियुगामध्ये एका दिवसात प्राप्त होतं. म्हणून कलियुग साधनेच्या अँगलने पहा, कलियुग चांगलं आहे. कलियुगासारखं चांगलं युग साधनेच्या बाबतीमध्ये नाही. शीघ्र फल देणारं युग जर कोणतं असेल तर कलियुग आहे. कलियुग चांगलं आहे, पुरुषोत्तम मास चांगला आहे, आणि ज्या क्षेत्रामध्ये आपण आज साधना करतोय ते क्षेत्र अत्यंत पावन पवित्र असं क्षेत्र आहे. पुण्यसरीला गोदावरीचा किनारा आहे. भगवान प्रभू रामचंद्र कपालेश्वराचं चरण सानिध्य आहे. थोडंसं पुढे गेलं तर त्र्यंबक राज आहे, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आहे, ब्रह्मगिरी आहे. असं पावन क्षेत्र आहे. तुम्ही म्हणाल क्षेत्र पावन आहे, मग घरी परमार्थ केला तर चालत नाही का? घरचा परमार्थ आणि क्षेत्रातला परमार्थ याच्यात अंतर आहे. काय अंतर आहे? शास्त्र आम्हाला असं सांगतंय, गृहे चैकगुण प्रोक्तः गोष्ठे शतगुण स्मृतः पुण्यारण्ये तथा तीर्थे सहस्रगुणमुच्यते आयुत पर्वते पुण्यम नद्यम लक्षगुणो जपः कोटिर्देवालये प्राप्ते अनंतम शिवसन्निधौ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. क्षेत्राचा आणि घराचा बदल आहे. गृहे चैक गुण प्रोक्तः, गृहेच एक गुण. घरी परमार्थ केलाय का एकपट पुण्य मिळतं. गोष्ठे
गावरान गाईच्या गोठ्यामध्ये साधना केली का 100 पट फल मिळतं. पुण्यारण्य तथा तीर्थे पवित्र पावन अरण्यामध्ये साधना करताय का 1000 पट फल मिळतं. अयुत पर्वते पुण्यम, पर्वतावर बसून साधना करताय का 10,000 पट फल मिळतंय. नद्यम लक्ष गुणो जपहा, नदीच्या किनाऱ्यावर साधना करताय का 1,00,000 पट फल मिळतंय. कोटीर देवालय प्राप्त आहे, भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरण सानिध्यात मंदिरात बसून साधना करताय का 1,00,00,000 पट फल मिळतं. आणि कपालेश्वराच्या मंदिरामध्ये, त्र्यंबक राजाच्या मंदिरामध्ये असाल तर अनंतम शिवसन्निधौ, हा क्षेत्र महिमा आहे. विठाला विठाला. आता ह्या सगळ्याच गोष्टी इथे एकत्र आल्या. गोदावरीचा पावन किनारा आहे, कपालेश्वर आहे, रामचंद्र भगवान प्रभू आहे. आणि म्हणून क्षेत्र उत्तम आहे, कलियुग उत्तम आहे, पुरुषोत्तम मास उत्तम आहे, क्षेत्र उत्तम आहे. अजून सांगू, या सर्वांपेक्षा उत्तमात उत्तम वैराग्याचे महामेरू गुरुवर्य तात्यांसारख्या संतांच्या सानिध्यामध्ये आपली साधना आहे, हे सर्वात उत्तम आहे. विठाला विठाला. त्यांच्या चरण सानिध्यामध्ये, संगतीमध्ये, सहवासामध्ये आपल्याला साधना घडते. साधूच्या सहवासामध्ये 6 लाभ होतात. आता ते सर्व बोलत राहिलो तर अभंग बाजूला राहील, पण संतांच्या सहवासामध्ये आपल्याला साधना घडते, सर्वात महत्वाचं आहे. हो, भस्मउटी रुंडमाळा संत नरहरी सोनार महाराज भगवान शंकराचं, त्यांच्या आभूषणासहित भगवान शंकराच्या स्वरूपाचं वर्णन करतात. वर्णन करत असताना कुणी कुणाचं वर्णन करतं, त्यात काही नवल नाही. जीवानं जीवाचं केलेलं वर्णन, जीवानं देवाचं केलेलं वर्णन, जीवानं संतांचं केलेलं वर्णन, देवानं देवाचं केलेलं वर्णन, देवानं संतांचं केलेलं वर्णन, संतांनी देवाचं केलेलं वर्णन, संतांनी संतांचं केलेलं वर्णन, याच्यामध्ये भेद आहे. जीवानं जीवाचं केलेलं वर्णन, त्याच्यामध्ये सत्यांश आम्हाला शोधावा लागतो, कारण परिस्थितीच तशी आहे. 4 दिवसापूर्वी ज्यांच्या जिंदाबाद घोषणा आम्हाला ऐकायला मिळतात, त्यांच्याच तोंडातून त्यांच्याच मुर्दाबाद घोषणा 4 दिवसानंतर ऐकायला मिळतात. हे जीवानं जीवाचं केलेलं वर्णन आहे. विठाला विठाला. आणि म्हणून संतांनी संतांचं केलेलं, संतांनी देवाचं केलेलं वर्णन. देवादिदेव महादेव आहे, तसे देवाचे शास्त्रानं आम्हाला 4 प्रकार सांगितले. मर्त्यदेव, अधिष्ठातृदेव, नैमित्तिक देव, नित्यदेव अर्थात अनादिदेव. मर्त्यदेव इंद्र देवच आहे, ब्रह्मदेव देवच आहे, पण मर्त्यदेव आहे, मर्त्यदेव आहे. एवढंच आहे की ब्रह्मदेवाचं आयुष्य आपल्या सर्वांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या दशक्रियेच्या प्रवचनाचा योग कधी कुणाला येत नाही, कारण सर्वांपेक्षा आयुष्य अधिक आहे. किती अधिक आहे? म्हटले 100 वर्ष. एक माणूस चटकन उठला, म्हटलं आमच्या गावातलं म्हातारं ब्रह्मदेवाला भारी भरलं, 103 वर्ष जगलं म्हटले. ते ब्रह्मदेवाची 100 वर्ष मोजण्याचं माप वेगळं आहे. सांगू तुम्हाला, भाग बदलला की भाषा बदलते, प्रांत बदलला की पाणी बदलतं, लोक बदलला की माप बदलतात. आपण पहा, नाशिक जिल्ह्यामध्ये पायली 7 किलोची मोजली जाते, मराठवाड्यामध्ये 5 किलोची. माप बदललं, माप बदललंय, भाषा बदलते. जेवण करत असताना त्या मावशी वाढत वाढत आल्या, म्हटले महाराज देऊ का चटका? मी घाबरलो, म्हटलं एकदम मावशी चटकेपर्यंत पोहोचल्या, काय झालं असेल? मग मावशीने सांगितलं महाराज घाबरण्याचं कारण नाही, आमच्या भागामध्ये चटणीला चटका म्हणतात. दुसऱ्या मावशी वाढत वाढत आल्या, देऊ का दटावणं? मी म्हटलं व्हॉट इज मीन बाय दटावणं? हे दटावणं काय भानगड आहे? ती म्हटली रस आणि पुरणाची पोळी खाऊन खाऊन तोंड गोड होतं, पुन्हा पुरणाची पोळी माणूस खाऊ शकत नाही, याचा फुरका मारला की ते पुरणपोळीला पुढे दटावतं आणि पुन्हा पुरणपोळी खाण्याची इच्छा होते. त्याला काही भागात सार म्हणतात, काही भागात आमटी म्हणतात, काही भागात दटावणं म्हणतात. विठाला विठाला भाषा बदलते, पाणी बदलतं, माप बदलतात. ब्रह्मदेवाचं आयुष्य 100 वर्षांचं आहे, पण मोजण्याचं माप वेगळं आहे. आपण पहा,
कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्ष आहे. द्वापारयुग 8,64,000 वर्ष, त्रेतायुग 12,96,000 वर्ष आणि सत्ययुग 17,28,000 वर्ष. या 4 युगांची बेरीज आहे 43,20,000. ही 4 युग गेली की एक महायुग होतं आणि अशी 71 महायुग गेली म्हणजे 43,20,000 गुणिले 71 हे झालं एक मन्वंतर. अशी 14 मन्वंतर गेली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. या मापानं 100 वर्ष. पण ही 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काय, भगवान गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये बोलले ना, 16 नंबरचा श्लोक आपण पहा. आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो रुचन. उंदरापासून इंद्रापर्यंत, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांच्या पाठीमागे मृत्यू उभा आहे. आणि म्हणून हे देवच आहे, मर्त्य देव आहे, इंद्र देवच आहे. भगवान प्रभू रामचंद्र सीतामाई बसलेले आहे. भगवान प्रभू रामचंद्र असले का असलात, मुंगळ्यांची रांग दिसली म्हणून असलो, एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चाललाय म्हणून असलो, तरी सुद्धा असण्याचं कारण काय. शेवटी डिटेलमध्ये खुलासा भगवान प्रभू रामचंद्राला करावा लागला. म्हटलंय पूर्वी एक इंद्र होता. इंद्राला बसण्यासाठी ऐरावत असतो. त्याचं आयुष्य संपलं, त्याला मुंगळ्याचा जन्म प्राप्त झाला. त्याचं शरीर बदललं पण सवय बदलली नाही. मुंगळ्याच्या का होईना पाठीवरच बसून चाललं म्हणून असायला आलं. विठाला विठाला हे देवच आहे पण मर्त्य देव आहे, अधिष्ठातृदेव. काही काळापुरतं सुपारीला गणपतीचं देवत्व दिलं जातं. माणसाला सुद्धा आयुष्यात कधीतरी देवत्व दिलं जातं. 2 दिवस, एक हळदीचा दिवस आणि एक लग्नाचा दिवस, नाही का. 2च दिवस असतात ना. नाही, उमेश महाराजांनी आम्ही केलं नाही म्हणून विचारतो. विठाला विठाला विठाला. एक हळदीचा आणि एक लग्नाचा नवर देव असतो आणि त्या देवाच्या भ्रमात तो असल्यामुळे बरेच नवरदेव चप्पल बुटा सहित दर्शनाला जातात. संस्थानला बोर्ड लिहावा लागला, कृपया वधूवरांनी आपली पादत्राणे बाहेर सोडा. विठाला विठाला. पुढे नैमित्तिक देव, आई वडील देव आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव. आई वडील देव आहे. देवाला सर्वांच्या घरात राहणं शक्य होईना. आई वडिलांच्या रूपानं देव सर्वांच्या घरामध्ये राहू लागला आणि म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आई वडिलांची सेवा, आई वडील त्यांना श्रेष्ठ अशा काशी तीर्थाचा दर्जा दिलाय. कोणता दर्जा दिलाय? माये बापे केवळ काशी. माऊली बोलले ना, सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. पण सध्या मात्र आई वडिलांची सेवा शब्दासहित हद्दपार होण्याची वेळ आली. माऊली सुंदर वर्णन करतात. पहिली ये बाळ दसे. जेव्हा हा बाल्यावस्थेमध्ये, बालक अवस्थेमध्ये असतो, पहिली ये बाळ दसे आई बा हेची पिसे. जेव्हा तो बालक असतो तेव्हा त्याला आई नावाचं वेड लागलेलं असतं. आई कुठे, आई कुठे. पण माऊली म्हणतात लग्न झाल्यावर ते सरे आणि स्त्री मांसे भुलोनी ठाके. आई नावाचं वेड पिसं लागलेलं असतं त्याला. कुठूनही ते लहान लेकरू थकून भागून खेळून आलं रे आलं, उंबऱ्याच्या आत पहिलं पाऊल टाकलं की ते लेकरू विचारतं. काय विचारतं? आईस्क्रीम कुठे, मग बिस्किट कुठे, मग बाहुली कुठे. नाही, बाहुली लग्नानंतर असते, लग्नाच्या वेळेला असते. नाही, काय विचारतं ते? आई कुठे. पहिलं पाऊल दरवाजाच्या आतमध्ये टाकलं की आई कुठे. आईशिवाय राहायला तयार नाही. आता ते बालक मोठं झालं आणि त्याचं लग्न झालं. सदोदित ज्या आईला विचारत होता आई कुठे, आई कुठे, आता ती आई दरवाजातच उभी आहे. हे त्या आईला विचारतं ती कुठे. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून एक इंग्लिश रायटर असं लिहितात, अ मदर टेक्स 20 years to make a man. A mother takes 20 years to make a man, while young lady takes only 20 minutes to make him full. आता जे हसले त्यांना कळले, अर्थ काय अवघड नाही, सोपं आहे. ते इंग्लिश रायटर असं म्हणतात, अ मदर टेक्स 20 years टू मेक अ मॅन. एका आईला चांगला
जाणता शहाणा मुलगा तयार करण्यासाठी 20 वर्ष लागतात. एका आईला चांगला जाणता शहाणा मुलगा तयार करण्यासाठी 20 वर्ष लागतात. पण त्यात शहाण्या मुलाला मूर्ख बनवण्यासाठी बायकोला फक्त 20 मिनिट लागतात. विठ्ठला विठ्ठला आई वडिलांची सेवा केली पाहिजे. एक सांगू, पुंडलिकरायांनी देवाची सेवा, आई वडिलांची सेवा केली, देवाला विटेवर उभं केलं. आणि म्हणून आई वडिलांची सेवा करून देवाला उभं करता येतं, देवाची प्राप्ती करता येते, देव मिळवता येतो. पण देवाची सेवा करून गेलेले आई वडील पुन्हा मिळवता येत. आणि म्हणून जेव्हा आपला जन्म झाला, या पृथ्वी तलावर आपण पहिलं पाऊल टाकलं, आपला जन्म झाला, पहिला श्वास आपण घेतला, तेव्हा आई वडील कुठे होते? आपण भारतात आणि ते अमेरिकेत होते का? आपल्या जवळ होते. पहिला श्वास आपण घेतला तेव्हा आई वडील आपल्या जवळ होते. आता इतकंच करा, ते शेवटचा श्वास घेतील तोपर्यंत आपण त्यांच्या जवळ राहिलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला आता हे एकांगानं झालं बरं का. मला तरुण वर्गावर अन्याय करायचा नाही, मला दुसरे अंग सांगायचे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे, पण आई वडिलांनी सुद्धा हे आपली सेवा करतील अशा पद्धतीत राहिलं पाहिजे. आता तरुणांना जरा बरं वाटलं असेल, कारण बरेच आई वडील येताना, बरेच पिता येताना, ते पिता असल्यामुळे अशा रंगात आणि ढंगात नको ते व्यसन करून घरी येत असतील. जर आई वडील सकाळी सकाळी नित्यनेम करत नसतील, एकादशी करत नसतील, नको ती व्यसनं करत असतील, अधिक मासामध्ये सुद्धा काही साधना करत नसतील, तर मला वाटतं त्यांच्या सेवेच्या बाबतीत विचार करावा लागेल. कीर्तन झाल्यानंतर विठाला विठाला आई वडील देव आहे, मर्त्य देव, अधिष्ठातृ देव, नैमित्तिक देव आणि नित्य देव, अनादि देव. महादेव हे नित्य देव आहे, अनादि देव आहे. किती देवांची पूजा करावी? आमचं धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतंय. देव पंचायतन आमच्या धर्मशास्त्रानं सांगितलं. आमच्या धर्मशास्त्रानं सांगितलंय देव पंचायतन. देवाच्या पूजा करत असताना आमच्या पूजेमध्ये 5 देव नक्की असले पाहिजे. गणेशजी असले पाहिजे, आदिशक्ती असली पाहिजे, भगवान विष्णू असले पाहिजे, भगवान शंकर असले पाहिजे आणि सूर्य देव असले पाहिजे. सूर्यदेवाची मूर्ती नसली तरी चालेल, मूर्तिमंत सूर्य आम्हाला आकाशामध्ये दिसतोय ना. शास्त्र असं सांगतंय सूर्याची पूजा केल्याशिवाय देव पूजा करायला परमिशन नसते. बऱ्याच माणसांची आयुष्याची सायंकाळ होते, पण सूर्याची आणि त्यांच्या पूजेची गाठ भेटच नसते. शास्त्र असं सांगतंय पहिल्यांदा सूर्याची पूजा करा, सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे. अर्घ्य कसं दिलं पाहिजे? तांब्याचं भांड पाहिजे, ताम्रपात्रामध्ये लाल चंदन पावडर असली पाहिजे, अक्षदा असल्या पाहिजे, एखादं पुष्प असलं पाहिजे, काहीच नसलं तरी जल असलं पाहिजे. सूर्याला जल समर्पित करत असताना शास्त्र सांगतंय हे अंगठे बोटाला चिकटलेले नसावे, अंगठे स्वतंत्र असले पाहिजे. तांब्याच्या काठाला अंगठ्याचा स्पर्श झाला तर चालतो, फक्त बोटाला चिकटलेले नसावे. डोक्याच्या वरती तांब्या नेला पाहिजे. आणि पुरुष असेल तर उजव्या पायाची टाच उचलून अर्घ्य द्या, स्त्री असेल तर डाव्या पायाचा पंजा उचलून अर्घ्य प्रदान करा. शास्त्रानं सांगितलंय सूर्याला 3 वेळा अर्घ्य द्या. 1 वेळा दिलंय, थोडंसं पाणी शिल्लक ठेवा, अंगाभोवती प्रदक्षिणा करा. दुसऱ्यांदा पाणी अर्घ्य द्या, अंगाभोवती प्रदक्षिणा करा. तिसऱ्यांदा अर्घ्य द्या, 3 प्रदक्षिणा करा. आणि सूर्योदयापासून, प्रवासामुळे उशिरा उठला, सूर्योदयापासून 1-2 तास उशीर झालाय का, प्रायश्चित्त अर्घ्य म्हणून 4थ्यांदा द्या, 4थी प्रदक्षिणा करा. आणि हे सगळं तांब्याच्या भांड्यातून ताम्र पात्रात अर्घ्य द्या, जमिनीवर नाही. आणि ते सूर्याचं चरणतीर्थ करंगळी शेजारच्या बोटानं डोळ्याला लावा, अपघाती मृत्यू होत नाही. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. सूर्य आमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा
कशासाठीच महत्वाचा वाटतो. स्नान करत असताना सूर्य पूर्व दिशेला असेल तर पूर्व दिशेला तोंड करून स्नान करा. पश्चिम दिशेला सूर्य असेल तर शास्त्र सांगतं पश्चिमेला तोंड करून स्नान करा. आणि डोक्यावर सूर्य असेल तर वरती तोंड करून स्नान करायचं काय. डोक्यावर सूर्य असेल तर शास्त्र सांगतं उत्तर दिशेला तोंड करून स्नान करा. विठ्ठला विठ्ठला. पंचदेवायतन त्यामध्ये भगवान महादेव हे देवादिदेव आहे, नित्य देव आहे, अनादि देव आहे. त्यांच्या स्वरूपाचं वर्णन अभंगाच्या प्रथम चरणात. भस्म ओटे रुंड माळा, भस्म ओटे रुंड माळा, भस्ममुठी रुंड माळा, भस्ममुठी रुंड माळा, भस्म ओटे रुंड माळा, भस्म ओटे रुंड माळा, भस्ममुठी रुंड माळा, भस्ममुठी रुंड माळा. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर. भस्म ओटी रुंड माळा, माळा, भस्ममुठी रुंड माळा, माळा. भस्म ओटी रुंड माळा, माळा, भस्म ओटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. भगवान शंकर परमात्मा भस्माच्या उटीचं लेपन करतात. कुणाची चंदनाची उटी असेल, कुणाची कोणत्या द्रव्याची, कुणाची कोणत्या द्रव्याची, पण भगवान महादेव हे भस्माच्या उटीचं शरीराला लेपन करतात. मोठ्या माणसांची सामान्य कृती सुद्धा जगाला काही संदेश देऊन जात असते. भगवान शंकर भस्माच्या उटीचं लेपन करतात. काय संदेश असेल जगाला यातून? आपण पहा, भस्म अंगाला लेपन करणं हे त्यागाचं लक्षण आहे. पहिला संदेश जगाला आहे त्याग, दुसरा संदेश आहे विरक्ती वैराग्य, आणि तिसरा संदेश आहे निर्ममत्व. पहिला संदेश आहे त्याग. त्यागाने मनुष्य मोठा होतो. अन्न पाण्याचा त्याग असेल, व्रतवैकल्य करत असताना अन्न पाण्याचा त्याग असेल, विषय विकारांचा त्याग असेल, कदाचित त्या त्यागाने शरीराचं वजन कमी होणार असेल, पण परमार्थात वजन वाढत असतं. आज प्रत्येक मनुष्य ज्या सुखासाठी शांतीसाठी धडपड करतोय ना, ते सुख ती परम शांती भोगाने नाही
तर त्यागाने प्राप्त होते. गीतेचा 12वा अध्याय आपण पहा. त्यागात शांतीरनंतरम. आणि भोगाने रोगाची प्राप्ती होते. भोगे रोगा जोडून या. आणि म्हणून त्याग आपण पहा, त्यागाने माणूस कसा मोठा होतो. आपल्या भारत देशामध्ये कोणत्याही राजकीय पदाला स्पर्श न केलेले पण सबंध भारतवासियांच्या हृदयामध्ये महात्मा म्हणून विराजमान असलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधी. कशामुळे घडलं हे सर्व? त्याग. महात्मा गांधींचा त्याग होता, प्रतिज्ञा होती, जोपर्यंत माझ्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला पूर्ण वस्त्र मिळत नाही तोपर्यंत मी सुद्धा पूर्ण वस्त्र परिधान करणार नाही. अशा त्यागाने जे जगले, आपलं आयुष्य आपलं शरीर स्वातंत्र्यासाठी खर्च केलं, त्यागानं जगले म्हणून महात्मा ठरले. अजून सांगू, आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोरचं उदाहरण, आपल्या अतिपरिचयाचं उदाहरण श्री संत जनार्दन स्वामी. मला वाटतं आमच्यासारखी कार, अशा हजारो कार, करोडो रुपयांच्या कार महाराजांना मिळाल्या असत्या, पण महाराजांच्या पालखीची व्यवस्था ट्रकमध्ये ड्रायव्हरच्या पाठीमागे केलेली असायची. आणि आयुष्यभर बारदान गुंडाळून राहिले म्हणून संत पदाला प्राप्त झाले. विठाला विठाला विषयाचा, काम क्रोध लोभाचा, सगळ्या गोष्टींचा त्याग आहे. भस्म उटी रुंडमाळा त्यागाचं लक्षण आहे. विरक्ती वैराग्य त्यागाने प्राप्त होतं. निर्ममत्व. आज आम्हाला असं वाटतंय बायको माझी आहे, मुलं बाळं माझी आहेत, शेतीवाडी, सोनं नाणं, बँकेत ठेवलेले पैसे, घोडा गाडी माझं आहे. हो, पण भगवान शंकर सांगतात, बाबा रे, तू ज्या ज्या गोष्टींना माझं म्हणतोय ना, माझं म्हणणाराचं एक दिवस भस्म होणार आहे. आणि ज्यांना माझं म्हणतोय ना त्यांचं सुद्धा भस्मच होणार आहे. भस्म उटी रुंडमाळा. आज आम्हाला असं वाटतंय एवढ्या गोष्टी आमच्या जवळ आहे, पण आपल्या जवळ असलेली ही तात्पुरत्या स्वरूपाची ठेव आहे. आणि कुणाकुणाची ठेव आहे? मुलगा ही खरं तर सुनबाईची ठेव असते, मुलगी जावयाची ठेव असते, जीवन मृत्यूची ठेव आहे आणि शरीर काळाची ठेव आहे. एक दिवस हे सत्य आमच्या डोळ्यासमोर उभं ठाकणारच आहे. आपण पहा, लग्न झाल्यावर कळतं मुलगा सुनबाई जावई घेऊन जाणार आहे, जीवन मृत्यूला शरण जाणार आहे. आणि आयुष्यभर ज्या शरीराचा मेकअप केला त्याचं एक दिवस भस्मच होणार आहे. हे सांगण्यासाठी भस्म उटी रुंड माळा भस्म उटी रुंड माळा भस्म उटी रुंड माळा. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा 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 हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. भस्म उटी रुंडमाळा. भस्माच्या उटीचं लेपन करतात. उगा असं मोहगम लावतात का? भस्म कसं लावावं याचंही शास्त्र आहे. या 3 बोटांनी भस्म लावलं जातं. किती लावावं, केव्हा लावावं आणि केव्हा कसं लावावं याचंही शास्त्र आहे. शास्त्र आम्हाला असं सांगतंय, दोन्ही भुवयांपेक्षा भस्म जास्त लावायचा नसतो. बर, लावता लावता जास्त लावू नये म्हणून कमी लावला तर तरी दोष लागतो. दोन्ही भुवयांपेक्षा भस्म कमी लावला तर आयुष्य कमी होतं आणि जास्त लावला तर तपाचा पुण्याचा क्षय होतो. बगलेतलं नाही तर मला प्रमाण सांगतो. अतिस्वल्पम अनायुष्यम अतिदीर्घम तपक्षयम. विठाला विठाला. सकाळी भस्म कसा लावायचा, दुपारी कसा लावायचा, संध्याकाळी कसा लावायचा त्याचंही शास्त्र आहे. प्रातस्स सलिलम भस्म मध्यान्हे गंधमिश्रितम सायान्ने निर्जलम भस्म एवं भस्म विलेपयेत. सकाळी स्नान झाल्यानंतर भस्म लावायचं आहे का?
सलील म्हणजे पाणी मिश्र करून लावा, ओला भस्म लावा. दुपारी स्नान करून लावायचं आहे का गंध मिश्रितम. सायं संध्या करायची, स्नान झालंय, सायंकाळी भस्म लावायचं आहे का गंधही नको जलही नको, निर्जलम भस्म लावा. हा भस्माचा नियम आहे. जसा भस्माचा नियम आहे तसा गंधाचाही नियम आहे वैष्णवांच्या. गंध कसा लावावा, विशेष म्हणजे भगवान शंकर पार्वती आई साहेबांना वैष्णवाच्या गंधाचा महिमा सांगत असताना कशा प्रकारचे गंध लावले जातात त्याचे प्रकार सांगतात. पद्मपुराण नावाचा ग्रंथ आपण पहा. पद्मपुराण म्हणजे संक्षिप्त पद्मपुराण नाही, मूळ श्लोकांचं पद्मपुराण, ज्याचे 7 खंड आहे, ज्याची किंमत मला वाटतं आता 11-12 हजार रुपये असेल, जास्त नाही. स्कंदपुराण घेतलं तर फक्त 17,000 किंमत आहे आणि त्याचे फक्त 10 खंड आहे आणि ते सुद्धा मूळ श्लोकांचं आहे. घाबरण्याचं कारण नाही. विठाला विठाला. त्या पद्मपुराणामध्ये भगवान शंकर परमात्मा पार्वती आई साहेबांना वैष्णवांच्या गंधाचा महिमा सांगत असताना गंध कसा लावला जातो ते सांगतात. आपण पहा. अश्वत्थपत्र संकाशो वेणुपत्राकृतिस्तथा पद्मकुम्मल संकाशो मोहनम त्रितयम स्मृतम महाभागवत शुद्ध पुंड्रम हरिपदाकृतिम दंडाकारम देवी महाभागवत शुद्ध पुंड्रम हरिपदाकृतिम दंडाकारम धारयेत देवी. भगवान शंकर म्हणतात अश्वत्थपत्र संकाशो. काही लोक अश्वत्थ म्हणजे पिंपळाच्या पानाच्या आकाराचा गंध लावतात. काही लोक वेणुपत्राकृतिस्तथा, वेणू ज्या वेळूच्या झाडाची तयार झाली त्या झाडाच्या पानाच्या आकाराचा गंध लावतात. काही पद्मकुम्मल संकाशो, कमळाच्या कळीच्या आकाराचा गंध लावतात. महाभागवत शुद्ध पुंड्रम हरिपदाकृतिम, काही महावैष्णव भगवंताच्या पावलाच्या आकाराचा गंध लावतात. महाभागवत शुद्ध पुंड्रम हरिपदाकृतिम दंडाकरम तुआ देवी धारयेत ऊर्ध्व पुंड्रकम. आणि पार्वती देवी ऐक, बहुसंख्य लोक दंडाकारम ऊर्ध्व पुंड्रगंध लावतात, पण त्याचाही शास्त्राने नियम सांगितला, न नखे स्पर्श येत, त्यावेळेला नखाचा कपाळाला स्पर्श होता कामा नये. आणि उभ्या 2 रेषा ऊर्ध्व पुंड्र, पुंड्र म्हणजे बोट, ऊर्ध्व म्हणजे खालून वरती गंध लावलाय. पण गंमत अशी होते, त्या रेषा सरळ येण्यासाठी रेषा कोरत असताना माणूस सहजपणे स्वाभाविकपणे वरून खाली ओढतो, तो आधपुंड्र होतो. रेषा सरळ जरूर करा पण खालून वरतीच लोटायच्या म्हणजे ऊर्ध्वपुंड्र राहील. विठाला विठाला. गोष्टीचे शास्त्र आहे. भस्म कसा लावायचं शास्त्र आहे, गंध कसा लावायचा त्याचंही शास्त्र आहे. कुणाच्या घरी केव्हा जेवावं केव्हा जेवू नये त्याचंही शास्त्र आहे. कीर्तनात धोतरच का नेसावं त्याचंही शास्त्र, कसं नेसावं त्याचंही शास्त्र आहे. प्रत्येक गोष्टीचं शास्त्र. कुणाच्या घरी जेवावं कुणाच्या घरी जेवू नये, काय दोष लागतो त्याचंही शास्त्र आहे. शास्त्र आम्हाला असं सांगतंय, पौर्णिमेच्या दिवशी दुसऱ्याच्या घरी जेवलात का 15 दिवसाचं पुण्य नष्ट होतं. अमावस्येच्या दिवशी, रवी संक्रांतीच्या दिवशी, चंद्रग्रहण सूर्यग्रहणाच्या दिवशी दुसऱ्याच्या घरी जेवलात का 1 महिन्याचं पुण्य नष्ट होतं. अजून सांगू, द्वादशीचं पारणं दुसऱ्याच्या घरी केलंय का एकादशी व्रताचं पुण्य नष्ट होतं. हे बगलेतलं नाही, सप्रमाण सांगतो. ऐका. पूर्णिमायाम तुयो भुंक्ते परान्नम मोहमोहितः अर्धमासस्य पुण्यम तू तस्य नश्यती निश्चितम. अर्धमास म्हणजे 15 दिवसाचं पुण्य पौर्णिमेला दुसऱ्याच्या घरी जेवलं की नष्ट होतं. अमावास्याम रवी संक्रांतौ ग्रहणे चंद्र सूर्ययोः परान्नम नहि भोक्तव्यम मासे पुण्यम विनश्यती. अमावास्येला रवी संक्रांतीला चंद्रग्रहण सूर्यग्रहणाला जेवलात का मासे पुण्यम विनश्यती, 1 महिन्याचं पुण्य नष्ट होतं. मग एवढे ह्या सगळ्या गोष्टीतून आम्हाला वाचायचंय, मग काय करावं त्याचा पर्याय सुद्धा शास्त्रानं सांगितला. आता उमेश महाराजांची आमची अडचणच आहे ना, आम्हाला घरच नाही, घरी जेवायचं कसं. आता तुम्ही घरी जेवू शकता, घरी जेवायला घर असलं पाहिजे आणि घर असायला घर वाली असली पाहिजे.
आता आमची घर वालीच नाही, घरच नाही, नेहमी दुसऱ्याच्याच घरी जेवायचं. मग शास्त्रानं त्याला पर्याय सांगितला. यावंतम ग्रसते ग्रासम परान्नश्च मानवः तावंतम द्विगुणम दद्यात तत पापात प्रमुच्यते. शास्त्रानं सांगितलं, पहिला पर्याय सांगितला, एकतर दुसऱ्या दिवशी उपवास करा, पण तो शक्य नाही का? मग यावंतम ग्रसते ग्रासम परान्नश्च मानवः, जेवढे घास परान्नाचे दुसऱ्या घरचे घेतले ना, तावंतम द्विगुणम दद्यात, आणि मग तत पापात प्रमुच्यते, त्याच्या दुप्पट दुसऱ्या दिवशी अन्नदान करा. त्या दोषातून माणूस वाचतो, मुक्त होतो. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. आपण स्कंद पुराण पहा, खूप बारीक विचार सांगितला. मग कुणाच्या घरी जेवलेलं चालतं तेही शास्त्रानं सांगितलं. मातामहं मातुलंच स्वस्त्रियं श्वशुरं गुरुं दौहित्रं विट्पतिं बंधुं ऋत्विक भाज्यौ च योगयेत. यांच्या घरी जेवलेलं चालतं. मातामहं आपल्या नाना नानीच्या घरी, मातुलम आईचं काय म्हणतात त्याला, मामाचं घर, तिथे जेवलेलं चालतं. स्वस्त्रियम स्वतःच्या बायकोचं खाल्लेलं चालतं. बरं, श्वशुरम सासूरवाडीचं चालतं. गुरुम गुरुग्रही चालतं. बर, अजून दौहित्रम विटपतीम बंधुम ऋत्विक, बंधू बांधव आपले भाऊबंद असतील त्यांच्या घरी जेवलेलं चालतं. तिथे परान्नाचा दोष लागत नाही. विठाला विठाला. आपला मुद्दा इथे होता, असा होता की भस्म कसा लावावा त्याचं शास्त्र आहे. भस्म उटी रुंडमाळा. कपाळाला, वैष्णव असेल कपाळाला गंध असला पाहिजे, शैव असेल कपाळाला भस्म असला पाहिजे, स्त्री असेल, सौभाग्यवती असेल, कुमारिका असेल कपाळाला कुंकू असलं पाहिजे, गंगा भागीरथी असेल कपाळाला बुक्का, म्हणजे कपाळाला गंध हा असलाच पाहिजे. कारण काय, एवढा अट्टहास कशासाठी? शास्त्र आम्हाला असं सांगतंय, कपाळाला गंध नसेल, कपाळाला कुंकू नसेल तर स्नानाचं पुण्य मिळत नाही नाही नाही. टिकलीने मिळतं की नाही आपल्या वाचनात आलेलं नाही. विठाला विठाला. भस्मउटी रुंडमाळा. भस्मउटीचं लेपन आहे, रुंडमाळा आहे. रुंडमाळा काय भानगड आहे? एकदा भगवान शंकर परमात्म्याला भेटण्यासाठी नारद महर्षी कैलासामध्ये गेले. भगवान शंकर नाही, पार्वती आई साहेब आहे. गोड संवाद सुरू झाला. तुमचं कसं चाललं, आमचं कसं चाललं. पार्वती म्हणाली, जगाचं माहीत नाही, पण आमच्या दोघांचा संसार अत्यंत सुखाचा आनंदाचा चाललाय. म्हटले असं? हो म्हटलंय, अगदी संसार जर सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर समन्वय केला पाहिजे, तडजोड केली पाहिजे, अंतःकरणातली विषयांची आग शमवली पाहिजे. बरं का, समन्वय करायचं शिका, तडजोड करायची शिका. संसारामध्ये तड जातच असतो, संसारामध्ये तड जातच असतो म्हणण्यापेक्षा तड जातच असतो त्याला संसार म्हणतात. आणि म्हणून त्याला जोड द्यायचा असतो, त्याला तडजोड ज्याच्यात आहे त्याला संसार म्हणतात. तडजोड करायचं जो शिकला ना तो सुखानं जगू शकतो. समन्वय ज्याला करता आला त्याचा संसार सुखाचा होतो. बरं का, अंतःकरणातली आग शमली की संसार सुखाचा होतो. बरं का, अंतःकरणाची आग शांत झाली की संसार सुखाचा होतो. आणि मग माणूस गुण्या गोविंदाने एकत्र राहू लागतो. एक जण म्हटलं, अंतःकरणातली आग शांत झाली की माणूस गुण्या गोविंदाने एकत्र राहू लागतो. म्हटलं हे मला पटत नाही. मी म्हटलं का पटत नाही? अहो, विरुद्ध विचाराची माणसं, विरुद्ध पक्षातली, विरुद्ध गटातली, विरुद्ध विचाराची, एकमेकाचे वैरी असलेले सुद्धा आनंदानं गुण्या गोविंदानं कसे राहतात? एकमेकाचे वैरी आहे, एकमेकाचे विरोधक आहे, तरी सुद्धा आनंदानं गुण्या गोविंदानं सगळे एकत्र कसे राहतात? मी म्हटलं आग लागल्यानंतर, परमार्थामध्ये आग शांत झाल्यानंतर तो सुखी होतो, एकत्र नांदू लागतो. राजकारणात आग लागल्यानंतर एकत्र राहू लागतो. आता तुम्ही म्हणाल हे असं वेगळं कसं बोलता? एकाच अंगानं एका शब्दात बोला ना, वेगळं कसं बोललात? उदाहरण सांगतो तुम्हाला. जंगल आहे, एकाच जंगलामध्ये माकड, खोकड, बोकड राहतात, साप, मुंगूस नाही का, हरिण, वाघ, कोल्हा सगळे एका जंगलात राहतात.
पण वाघाची आणि हरणाची मैत्री असते का? किती वैर आहे. सापाची मुंगसाची किती वैर आहे. लांडग्याची शेळीची मैत्री असते का? वैर असतं, वैर असतं. अगदी त्याचा घातच करणार इतकं वैर असतं. पण जेव्हा ते सुद्धा गुण्यागोविंदानं वैर भाव विसरून एकत्र राहतात, केव्हा? जंगलाला आग लागते तेव्हा. जेव्हा जंगलाला आग लागते, शेळीला घासून लांडका पळतो पण धरत नाही. जंगलाला जेव्हा आग लागते, हरणाला घासून वाघ पळतो पण पकडत नाही. मुंगूस सापावरून उडी मारतो पण त्याला इजा करत नाही, कारण जंगलाला आग लागलेली असते. विरुद्ध विचाराची विरोधक माणसं गुण्यागोविंदानं एकत्र राहताना दिसतात, कारण ईडीची आग लागलेली असते. विठाला विठाला असो समन्वय करा. भगवान शंकर परमात्मा हा एक देव असा आहे का सगळा परिवार एकत्र आहे. सगळा परिवार एकत्र आहे. हो, समन्वय केला, तडजोड केली. आपण पहा, भगवान शंकराचं वाहन काय? नंदी. आणि आदिशक्तीचं वाहन सिंह. सिंहाची बैलाची खूप मैत्री, वैरभाव आहे. बरं, गणपती बाप्पांचं वाहन उंदीर आणि भगवान शंकराच्या गळ्यात वासुकी नाग आहे. नागाची उंदराची खूप मैत्री, वैरभाव आहे. पण सगळे एकत्र गुण्या गोविंदानं नांदतात. समन्वय केला, तडजोड केली, कुठेतरी मागे पुढे झालात, कुणाला कुणी प्रत्येकाला समजून घेतलंय. भगवान शंकर परमात्मा एक देव असा आहे, सगळा परिवार एकत्र. भगवान शंकराची पूजा करताना आपण पहा, भगवान शंकराला जल समर्पित करायचंय. जाता जाता सांगून जातो, बरीचशी माणसं नंदीकडून पूर्व दिशेनं प्रवेश केला तसाच नमस्कार करतात, तसंच जल समर्पित करतात. पण शिव महापुराण आम्हाला असं सांगतंय, भगवान शंकराला जल समर्पित करत असताना बसायला आसन असावं, आसनावर बसून जल समर्पित करावं. गर्दीमध्ये बसायला जमत नाही, काही हरकत नाही, आसनावर उभे राहून जल समर्पित करा. पण शिव महापुराण आम्हाला असं सांगतंय, पूर्व दिशेला पश्चिम दिशेला उभं राहून जमत नाही, दक्षिण दिशेलाच तुम्ही उभा राहिला पाहिजे. आणि जल समर्पित करताना तांब्याच्या लोट्यानं जल समर्पित करायचे. तुमचं तोंड उत्तर दिशेला असलं पाहिजे, तर भगवान शंकर परमात्मा तुमची पूजा स्वीकार करतात. कारण काय? एक दिवस दक्षिण दिशा भगवान शंकराची आराधना करत होती आणि उत्तर दिशा, तू दक्षिण आहे, कितीही साधना केली तरी शेवटी दक्षिणच आहे, म्हणून तिची उपेक्षा, अवहेलना, टिंगल टवाळी करत होती. तरी सुद्धा तिने सांगितलं, बाबा मी जशी असायची तशी असेल, पण मी साधना करते, तुला काय प्रॉब्लेम आहे? तरी सुद्धा उत्तर दिशा तिची टिंगल टवाळी करतच राहिली. आणि पूर्व दिशा आणि पश्चिम दिशेनं मध्यस्थी न केल्यामुळे भगवान शंकर क्रोधायमान झाले, लालबुंद झाले. आणि भगवान शंकराच्या क्रोधाग्नीने उत्तर दिशा अक्षरशः जळू लागली. उत्तर दिशा भगवान शंकराच्या क्रोधाग्नीने जळू लागली. आणि दक्षिण दिशेला दया आली, देवा जाऊ द्या, कशी असली तरी माझी मैत्रीण आहे, जरी माझी टिंगल टवाळी करत असताना तुम्ही तिच्यावर क्रोधायमान झाला, पण तुमच्या क्रोधाग्नीने उत्तर दिशा अक्षरशः जळते आहे, देवा तुम्ही तिला क्षमा करा. दक्षिण दिशेनं विनंती केली. म्हणून भगवान शंकरानं त्यावेळेला जाहीर केलंय, आजपासून इथून पुढे जो पश्चिम दिशा, पूर्व दिशा आणि उत्तर दिशेला उभं राहून माझं पूजन करेल, त्याची पूजा मी घेणार नाही. जो दक्षिण दिशेला उभा राहील आणि उत्तर दिशेला तोंड असेल, त्याची पूजा मी स्वीकार करणार. म्हणून दक्षिण दिशेला उभं राहून उत्तर दिशेला तोंड करून जल समर्पित केलं दक्षिण दिशेनं. आणि उत्तर दिशेच्या अंगाचा जो दाह होत होता, तो दाह त्या जलाने शांत झाला. म्हणून शंकराची पूजा करत असताना, जल समर्पित करत असताना दक्षिण दिशेला उभं राहून आपलं तोंड उत्तर दिशेला झालं पाहिजे, ती पूजा शिवजी समर्पित करून घेतात. विठाला विठाला. भगवान शंकर परमात्मा एक देव असा आहे, सगळा परिवार एकत्र आहे. आपण पहा, शिवजीचं शिवलिंग आहे, त्याच्या राईट हँडला उजव्या हाताला गणपती बाप्पांचं स्थान आहे, पहिलं जल तिथे समर्पित करा. डाव्या हाताला कार्तिक स्वामींचं स्थान आहे, दुसरं जल तिथे समर्पित करा. आणि मधून जे जल वाहत आहे ना, ती भगवान शंकराची सर्वात धाकटी लाडकी मुलगी अशोक सुंदरी, तिसऱ्यांदा जल तिथे समर्पित करा. चौथ्यांदा पार्वतीचा हस्तकमल, तिथे जल समर्पित करा.
त्याच्यानंतर वासुकी नाग आहे त्याला जल समर्पित करा. त्याच्यानंतर ज्या जलपात्रातून जल खाली भगवान शंकरावर अभिषेक होतोय त्या जलपात्रामध्ये भगवान शंकराच्या 5 मुली वास्तव्य करतात. त्या जलपात्रात जल समर्पित करा. आणि शेवटी कुटुंब प्रमुख म्हणून भगवान शंकराच्या शिवलिंगावर शेवटी जल समर्पित करा. आता मला सांगा, सगळा परिवार एकत्र नांदतो हा एकच देव भगवान शंकर. याच्यातून संदेश आहे, उगा एकत्र राहत नाही. काय संदेश आहे? कमवण्यासाठी तुम्ही बाहेर जरूर पडा, पण कमवलेलं खाण्यासाठी एकत्र बसून खाल्लं पाहिजे. हा संदेश भगवान शंकराचा परिवाराला आहे. विठाला विठाला चला, भस्मगुट्टी रुंडमाळा इथे आपण होतो. नारदांनी विचारलं, म्हटले म्हणजे तुमचा संसार सुखाचा आहे? म्हटले सुखाचा आहे. भगवान शंकराचं तुमच्यावर प्रेम आहे? खूप प्रेम आहे. म्हटले म्हणजे भगवान शंकर परमात्मा त्यांच्या मनातलं तुम्हाला सर्व सांगतात, सगळं सांगतात. म्हटले नारदा, काहीच लपून ठेवत नाही. म्हटले मग त्यांच्या गळ्यात रुंडमाळा काय प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये एक स्त्रीचा चेहरा दिसतोय, हे सांगितलंय कधी? म्हटले ते नाही सांगितलं. म्हटले का नाही सांगितलं? पार्वतीचं विचारचक्र सुरू झालं. त्या विचारचक्रामध्ये इतक्या घडून गेल्या. नारद महर्षी बिगर चहा कॉफीचे केव्हा निघून गेले, पत्ता सुद्धा लागला नाही. आणि परत नारद महर्षी परत माघारी फिरले. रस्त्यामध्ये भगवान शंकराची भेट झाली आणि म्हटले, आत्ताच तुमच्या घरी बसलो होतो, गप्पा चप्पा झाल्या, पार्वती आई साहेब तुमची वाट बघतायत. भगवान शंकर म्हणाले, तुम्ही ज्यांच्या घरी जाऊन आलात ते त्याची वाट न बघतील तरच नवल. आता काय माहीत म्हटले, वाट बघतात का वाटच लावतात? तुम्ही काय काय केलं हे घरी गेल्यानंतरच कळेल म्हटले. आणि मग भगवान शंकर घरी आले. पार्वती आई साहेब चिडलेल्या रागात होत्या. भगवान शंकर समोर गेले, त्यांनी तोंड फिरवलं. पुन्हा भगवान शंकर समोर गेले, पुन्हा तोंड फिरवलं. भगवान शंकर म्हणाले, एक पाऊल पुढे नाही मागे, तडजोड करायची ना. भगवान शंकर पुन्हा समोर गेले. अशा 7 प्रदक्षिणा झाल्या असतील, पण समोरासमोर काही भेट होईना. शेवटी भगवान शंकर म्हणाले, अगं झालं तरी काय, ते मला सांगितल्यानंतर कळेल, असं न सांगता कसं कळेल? तुला राग आलाय मला कळतंय, पण कशाचा राग आलाय? पार्वतीने विचारलं. म्हटले, तुमचं माझ्यावर प्रेम आहे? आता आपलं लग्न होऊन 40 वर्ष झाली. तुमचं माझ्यावर प्रेम आहे का हे विचारायचं असतं, पण केव्हा? साखरपुड्यात मोबाईल दिला ना त्याच दिवशी विचारायचं असतं. विठ्ठला विठ्ठला. आता हे विचारायचे दिवस संपले. आपण 40 वर्ष एकत्र आहोत, प्रेम आहे म्हणूनच पुढे बोल. मग तुमच्या गळ्यामध्ये जी रुंड माळा आहे ते काय भानगड आहे तेवढं मला सांगा. भगवान शंकर काय बोलले ते सांगून मला पुढे जायचंय. भगवान शंकर म्हणाले, आयुष्यभर माझ्यासाठीच जे जगले, आयुष्यभर माझ्यासाठी जगले ते माझे भक्त, त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा मला त्यांचा विरह सहन होत नाही, म्हणून त्यांच्या मुंडक्यांची मी माळा करतो आणि गळ्यामध्ये अडकवतो. आणि तो स्त्रीचा चेहरा कोणत्या स्त्रीचा आहे? म्हटले, तो तुझाच पूर्व अवतार सतीचा होता. दक्ष प्रजापतीने अपमान केला, योगाग्नीने देह भाजून घेतला, तुझा विरह मला सहन होईना. तुझा चेहरा त्या रुंडमाळेमध्ये मेरू मुनी म्हणून ओवला. ती रुंडमाळा आहे भस्मउटी रुंडमाळा. हाती त्रिशूळ, हातामध्ये त्रिशूल आहे. भगवान शंकराने उगा राक्षसांना मारण्यासाठीच त्रिशूल घेतला नाही, त्या त्रिशूलातून सुद्धा भगवान शंकराचा जगाला संदेश आहे. काय संदेश आहे आपण पहा. त्रिशूलाला 3 टोकं असतात. मधलं टोक अधिक उंच असतं आणि बाजूची 2 टोकं जरा कमी उंचीची असतात. याच्यातून भगवान शंकराने या त्रिशूलानं जगाला 3 प्रकारचे संदेश दिले. प्रत्येक मनुष्य 3 काळामध्ये जगत असतो, फ्युचर, पास्ट अँड प्रेझेंट. पाठीमागचा भूतकाळ, पुढचा भविष्य काळ आणि मधला वर्तमान काळ. त्रिशूल आम्हाला सांगतो मधलं टोक उंच आहे, मधला जो काळ आहे वर्तमान काळ त्याच्यावर जास्त भर द्या. भूतकाळाचा अभ्यास केला पाहिजे, ठेवला पाहिजे. मागच्या पंचवार्षिकला काय काय चुका झाल्या त्या पुढच्या पंचवार्षिकला सुधारता आल्या पाहिजे, तो अभ्यास ठेवला पाहिजे. मागील वर्षाचं पीक करत असताना शेतकऱ्याच्या काय काय चुका झाल्या त्याचा हिशोब करून पुढचं पीक करताना त्याची दुरुस्ती केली पाहिजे. बरं, भविष्य काळामध्ये तुमचं काय प्लॅनिंग आहे
याचं सुद्धा चिंतन करून ठेवलं पाहिजे. पण फक्त भूतकाळ आणि भविष्य काळाची स्वप्न पाहत राहिला तर घोटाळा होईल. आणि म्हणून त्रिशूल आम्हाला सांगतो, भूतकाळापेक्षा भविष्य काळापेक्षा काम करण्यावर, वर्तमान काळावर जास्त जोर जर दिला तर ती माणसं नक्की यशस्वी होतात, हे आम्हाला त्रिशूल सांगतो. विठाला विठाला प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये 3 नाड्या आहे. इडा आहे, पिंगला आहे आणि मध्य भागातून वाहणारी सुषुम्ना आहे. जेव्हा इडेचे प्राबल्य वाटतं तमोगुण वाटतो, पिंगला वाटते तेव्हा देह शृंगार चैन विलास रजोगुण वाटतो आणि सुषुम्ना वृद्धिंगत होते तेव्हा परमार्थ आवडू लागतो. हा त्रिशूलाचा संदेश आहे. म्हणून सुषुम्ना नाडी वृद्धिंगत असली पाहिजे. अजून सांगू तुम्हाला, प्रत्येक मनुष्य 3 गुणामध्ये जगत असतो. रजोगुण आहे, मधला सत्वगुण आहे आणि शेवटी तमोगुण आहे. त्रिशूल आम्हाला सांगतोय बाबा मधला सत्वगुण वृद्धिंगत असला पाहिजे, पॉवरफुल असला पाहिजे, प्रभावी असला पाहिजे. कारण तमोगुणाचं प्राबल्य वाढतं तेव्हा आळस, निद्रा, रजोगुणाचं प्राबल्य वाढतं तेव्हा मेकअप करून फिरायला जाणं आवडतं, देशशृंगार चैन विलासाकडे माणसाची वाटचाल सुरू होते. आणि सत्वगुण जेव्हा वृद्धिंगत होतो तेव्हा महिनाभर का होईना पारायणालाच बसावं अशी बुद्धी होते, कीर्तन ऐकायला गेलंच पाहिजे अशी बुद्धी होते. म्हणून त्रिशूल आम्हाला सांगतो मधला जो सत्वगुण आहे ना तो वृद्धिंगत असला पाहिजे. विठाला विठाला भस्मवटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा. अजून भगवान शंकर काय काय परिधान करतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात. गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार. गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. गजचर्म हत्तीचं आणि वाघाचं कातडं परिधान केलंय. याच्यातून भगवान शंकराचा जगाला काय संदेश आहे? खरं तर वाघ आणि हत्ती दोघंही विरुद्ध विचाराचे, विरुद्ध आहाराचे प्राणी आहे. पण भगवान शंकराने त्यांचा अंगीकार केला. त्याचं कारण आहे, आपण पहा. वाघ हा पराक्रमी प्राणी आहे. माणसानं जीवनात जगावं तर वाघासारखा दरारा असला पाहिजे. हो, माणसानं जीवन असं जगावं, नाव सांगितलं की काम झालं पाहिजे, किंवा आयुष्यभर असं काम करावं की शेवटी नाव झालं पाहिजे. ह्याच्यातलं काय जमतं आपण पहा. असं जगावं की नाव सांगितल्याबरोबर काम झालं पाहिजे, किंवा आयुष्यभर असं काम करा शेवटी नाव झालं पाहिजे. वाघासारखा दरारा पाहिजे. वाघाचा दरारा सांगू तुम्हाला. वाघ मृत्यूनंतर पवित्र होतो म्हणून वाघाच्या कातड्यावर बसून साधना केली जाते. त्याचा दरारा सांगतो तुम्हाला. वाघाच्या कातड्याजवळ मुंग्या तर सोडाच, विंचू सर्प सुद्धा येत नाही. म्हणजे मृत्यू नंतर ज्याचा एवढा दरारा आहे, असा दरारा माणसाचा असला पाहिजे. हा बोध, हा संदेश व्याघ्रांबर. हो, वाघाच्या कातड्यावर बसून साधना केली जाते.
हरणाच्या कातड्यावर बसून साधना केली जाते. आसन विचार आहे, कुणी कोणतं आसन वापरावं याचंही शास्त्र आहे. हो, सांगू तुम्हाला. धरण्याम दुःख संभूतीर दुर्भाग्यम दारुजासने वंशासने दारिद्र्यस्यात् पाशासने व्याधिपीडनम तृणासने यशोहानी पल्लवे चित्तविभ्रमः. विठ्ठल विठ्ठल हे आसनाचे दोष शास्त्रानं सांगितलं. ही आसनं वापरायची नाही. काय सांगितलं शास्त्रानं? धरण्याम दुःख संभूतीर. काही माणसं कोणतेच आसन घेत नाही, डायरेक्ट धरती मातेवर बसून साधना करतात, त्याने दुःखाची प्राप्ती होते. धरण्याम दुःख संभूतीर. बर, पुढे दुर्भाग्यम दारुजासने. दारुजासने म्हणजे लाकडाचा पाट असेल, त्या लाकडी पाटावर कोणते आसन न टाकता साधना करताय का? दुर्भाग्यम. वंशासने दारिद्र्यस्यात्. वेणू आपलं काय बांबूची चटई असेल त्याच्यावर बसून साधना करताय का? दारिद्र्यस्यात्. पाशासने व्याधिपीडनम. दगडावर आसन न टाकता डायरेक्ट दगडावर बसून साधना करताय का? व्याधिपीडनम. गवताच्या आसनावर बसलात का? तृणासने यशो हानी. झाडाच्या पानाचं आसन त्याच्यावर बसून साधना करताय का? पल्लवे चित्त विभ्रमः. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आसन कोणतं असावं? मृगाजीनं हरणाचं कातडं त्याचं आसन पवित्र मानलं गेलं, पण त्याची अडचण अशी, नैष्ठिक ब्रह्मचार्यानंच ते वापरावं. बरं, गृहस्थी माणसाने वाघाचं कातडं वापरलं तर चालतं. गृहस्थी माणसाने वाघाचं कातडं वापरायला परमिशन आहे. बरं, आता वाघाचं कातडं हरणा हे बोलणं सुद्धा महाराज गुन्हा आहे. गुन्हा आहे. हो, हेच बोलणं सुद्धा. कारण सरकार आमचं इतकं चांगलं आहे. हो, सरकार. तुम्ही म्हणाल महाराज कोणत्या पक्षाचे? हां, कोणताही पक्ष असला तरी आम्हाला काही घेणं देणं नाही. उमेश महाराजांना मला तर काहीच घेणं देणं नाही. तात्याला आम्हाला काय, आमचा परिवार नाही, काय कुणाशी घेणं नाही देणं नाही. आमचा एकच पक्ष आहे, वारकरी संप्रदाय. विठाला विठाला. कोणते सरकारी उदे महाराज खूप चांगलं आहे. वाघानं तुमचं लेकरू खाल्लं तर चालेल, वाघानं तुमची बायको खाल्ली आणि दुसरी नाही मिळाली तरी चालेल, पण वाघ मारायचा नाही. याच्यापेक्षा सरकार किती चांगलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वाघ यांच्या कॅबिन मध्ये सोडला पाहिजे. आता विचारायचं साहेब आता कायदा कसा करायचा तेवढं सांगा. विठ्ठला विठ्ठला. अरे वाघाला मानलं पाहिजे. वाघाची हिंसा करता कामा नये. वाघाला मारण्याचं काही कारण नाही, पण कुठपर्यंत? आमच्या जीवावर येईपर्यंत. जेव्हा आमचाच जीव जाणार आहे ना, आता स्वसंरक्षणासाठी सरकारनं परमिशन दिलीच पाहिजे, ह्या मताचा मी आहे. आणि म्हणून जाऊ द्या, विषय आपला दुसरीकडे जाईल. महत्त्वाचा विचार असा, मी इथे होतो की वाघाच्या कातड्यावर बसून साधना केली जाते. गृहस्थी माणसाला वाघाचं कातडं वापरायला परमिशन आहे, पण हे बोलणं सुद्धा गुन्हा आहे. मग काय करावं? शास्त्रानं सांगितलं दर्भासन, ज्याला आम्ही कुशासन म्हणतो, सर्वात श्रेष्ठ आसन आहे. कारण भगवान महाविष्णूच्या रोमापासून केसापासून जे गवत निर्माण झालं त्याला कुशासन असं म्हणतात. पण कुशासनाची उमेश महाराज अडचण अशी आहे, ते दर्भासन ते कुशासन स्त्रियांना अलाउड नाही. समान हक्क असला तरी. विठ्ठला 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 विठ्ठला. कुशासन दर्भासन स्त्रियांना वापरायला शास्त्रानं परमिशन दिली नाही. आता का दिली नाही त्याचं स्वतंत्र कीर्तन होईल. मला तिकडे जायचं नाही. स्त्रियांना परमिशन नाही, फक्त पुरुषांना परमिशन आहे. पुरुषांना सुद्धा तर्पण विधी करत असताना, पितृकार्य करत असताना दर्भासन वापरायला परमिशन नाही. कारण पितृकार्य पिंड दर्भावर दिला जातो, म्हणून त्यावेळेला साधकानं दर्भासन श्रेष्ठ असलं तरी वापरता कामा नये. एरवी दर्भासन श्रेष्ठ आहे. चला, स्त्रियांना वापरायला शास्त्रानं परमिशन नाकारली. मग सर्वांनी कोणतं आसन वापरावं? शुद्ध कंबलासन वापरा.
शुद्ध लोकरचं, सफेद लोकरचं आसन वापरा. सफेद लोकरची घोंगडी आपण वापरू शकता. सर्वात उत्तम आहे आणि सर्वांना सहज शक्य आहे. पण त्याच्यात सागर महाराज दुसरी अडचण अशी आहे, आता जे मार्केटमध्ये घोंगड्या आणि लोकरची आसनं आली ना भरत महाराज, त्याच्यामध्ये सूत मिक्सिंग असतं. सूत मिक्स असल्यामुळे त्या आसनाला सुती आसनावर साधना करणं दोष आहे. आणि ते सुती मिक्स असतं. तुम्ही म्हणाल एवढं बारीक कसं माहीत आहे? एक घोंगडीवालाच माझा मित्र आहे. हे सगळं माहीत करून घेण्यासाठी तात्या घोंगडीवाल्याशी मैत्री केली. आपला देव बी घोंगडीवालाच आहे ना, आणि आपला देव सुद्धा घोंगडीवालाच. मग तो कबूल झाला. मी म्हटलं बाबा मी खूप बारीक पाहणारा माणूस आहे, मला शुद्ध घोंगडी हवी. म्हटले महाराज तुम्हीच पहिले मला भेटले. अगदी खरं आहे, या सगळ्या घोंगड्या सूत मिक्स आहे. म्हटले आंध्र प्रदेशामध्ये हातमाग आहे, तुम्हाला आणून देतो. म्हटलं ऑर्डर दिली. अहो शुद्ध घोंगडीचं आसन ह्या घोंगड्यांपेक्षा ह्या आसनापेक्षा कितीतरी वेगळं आहे. मग एक शुद्ध घोंगडी पण मला त्याने आणून दिली. 15-20 घोंगड्यांची ऑर्डरच देऊन टाकली. म्हटलं बाबा येऊ दे. आमच्या तात्यांना वगैरे साधकांना खूप आवड आहे. एक घोंगडी मी उमेश महाराजांना देणार आहे आणि सागर महाराजांना सुद्धा देणार आहे. भरत महाराज म्हटलं तर त्यांना सुद्धा देणार आहे. जी जी साधक मंडळी मागतील त्या सगळ्यांना घोंगडी. तात्या हसू लागले. म्हटले पैसे घेणार का? विदाऊट एनी चार्जेस. विठाला विठाला. 15-20 घोंगड्यांची ऑर्डर दिली, 15-20 आसनांची ऑर्डर दिली. तुम्हाला मला आठवण करून द्या, फक्त तुम्हाला नक्की देणार. तेव्हा त्या घोंगडीच्या आसनावर बसून साधना करा. आसन विचारशास्त्रानं सांगितलंय, आसन गोल नसावं, आसन आयताकृती नसावं, आसन चौकोर असलं पाहिजे. आयताकृती आहे का? जेवढी बाजू लांब असेल त्याला फोल्ड करा, ते चौकोर करा. त्या शुद्ध घोंगडीच्या आसनावर बसा. आता साधना करा. पुन्हा शास्त्र आहे, त्या आसनावर बसल्यानंतर साधना झाली, एकदम उठून चालू लागला, ते पुण्य इंद्राच्या खात्यावर जमा होतं, आपल्या खात्यावर जमा होत नाही. मग काय करावं? शास्त्रानं सांगितलंय, यस्मिन स्थाने जपं कुर्यात घरे शक्रो न तत्फलम. ते पुण्य शक्र म्हणजे इंद्राला मिळतं, तुम्हाला मिळत नाही. आम्हाला मिळण्यासाठी काय करावं? तस्मिन मृदा लक्ष्म कुर्वित ललाटे तिलका कृतिम. शास्त्रानं सांगितलंय, साधना आटोपली, पारायण झालं, जप तप झालंय. आता आसनाच्या खाली माती, करंगळी शेजारच्या बोटानं ललाटे तिलका कृतिम, त्या मातीचा गंध कपाळी लावा. आता मांडी मोडून उठा. आता आपलं पुण्य आपल्यालाच मिळतं, असं शास्त्र प्रमाण आहे. पण तुम्ही म्हणाल आता आसनाच्या खाली माती कुठे? फरशी असते. आसनाच्या खाली माती नाही, फरशी, सगळं सिमेंट आहे. मग शास्त्रानं सांगितलं, पुढून 4 बोटं आसन उचला, थोडंसं पाणी टाका, करंगळी शेजारच्या बोटानं 3 वेळा डोळ्यांना लावा, 4थ्या वेळेला ते कपाळाला लावा. आणि लावत असताना इंद्राय नमः शक्राय नमः असं म्हणा आणि नंतर मांडी मोडून उठा. आता तुमचं पुण्य तुम्हालाच मिळणार. विठाला विठाला विठाला. शास्त्र सांगते, पूजा करताना डाव्या खांद्यावर उपरणं असलं पाहिजे, नसलं तर ते पुण्य इंद्राला मिळतं. आता का मिळतं? त्याचा मोठा कथा भाग आहे. माझं कीर्तन त्याच्यातच निघून जाईल, पुढे अभंग राहून जाईल. पण पूजा करत असताना डाव्या खांद्यावर उत्तरीय वस्त्र असलंच पाहिजे. आपलं पुण्य आपल्यालाच मिळतं, ते इंद्राला जाऊ शकत नाही. विठाला विठाला. खूप मोठा विचार आहे महाराज. 5 गोष्टी करत असताना शेंडीला गाठ मारलेली पाहिजे. स्नाने दाने जपे तपे होमे. शेंडीला गाठ नसेल तर निष्फलम भवे. विठाला विठाला विठाला. चला, मुद्दा असा आहे, आपण कुठे होतो? गजचर्म व्याघ्रांबर, वाघाच्या कातड्याचं आसन इथे आपण होतो. इथून आसन विचार आपण पाहिला. वाघाच्या कातड्यावर बसून साधना केली जाते. दरारा आहे, पराक्रम आहे, असं पराक्रमी जीवन जगलं पाहिजे, म्हणून व्याघ्रांबर. बर, गजचर्म, हत्तीच्या कातड्याची काय भानगड आहे? हत्ती हा निर्णायक प्राणी आहे. काशीमध्ये मुद्गलाचार्यांनी मोठा यज्ञ आरंभिला आणि सगळे काशीमधले विद्वान ब्राह्मण मंडळी एकत्र केली आणि सगळेच विद्वान एकत्र आल्यामुळे भांडणं झाली. अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा? वाद झाला, निर्णय काही होईना. पूर्वीच्या काळामध्ये एक निर्णय होता, ज्या राज्याला वारस नाही
ज्या राज्याला वंशाला दिवा नाही, ज्या राजाला, आता राज्याचा वारस, मग हत्तीच्या सोंडेत पुष्पमाला दिली जायची. आणि मग ती पुष्पमाला ज्याला परिधान केली जाईल, ज्याच्या गळ्यात टाकली जाईल, तो त्या राज्याचा काय व्हायचा, असा निर्णय कोण करायचा? हत्ती करायचा. हत्ती हा निर्णायक प्राणी. आणि सर्वांनी मिळून ठरलं हत्तीच्या सोंडेमध्ये पुष्पमाला द्या, आणि दिली. प्रत्येक विद्वानाला असं वाटू लागलं की आता हत्तीच्या सोंडीतली पुष्पमाला माझ्याच गळ्यात पडणार. पण ती हत्तीन जे सुसाट वेगानं निघाली ना, या सगळ्या विद्वानांना सोडून दिलं आणि काशीच्या गल्ली बोळामध्ये ती हत्तीन फिरू लागली. सगळ्या विद्वानांना आश्चर्य वाटलं. सगळे विद्वान एका बाजूला आणि ही हत्तीन भलतीकडेच गल्ली बोळात फिरते. आता गल्ली बोळामध्ये कोणता विद्वान ही शोधत असेल? पण त्यावेळेला निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई आदी करून श्री संत नामदेवराय आदी करून संतांची संत मंदियाळी तीर्थयात्रा करत करत काशी क्षेत्रामध्ये आलेली आहे. हत्तीन गेली आणि निवृत्तीनाथांच्या गळ्यामध्ये ती माला घातली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. पण विद्वानांची तळपायाची आग मस्तकाला गेली. ते म्हटले, या लहानशा लेकराचा काय कुठला अधिकार आहे? कोणत्या ग्रंथांचं अध्ययन केलं, केव्हा अध्ययन केलं, काय अधिकार आहे? आम्हाला मान्य नाही. मुद्गलाचार्य म्हटले, तुम्हीच सांगितलंय अशा पद्धतीने आता पद निवडायचं आणि तुमच्या बाजूने निकाल लागला नाही, म्हटले आम्हाला मान्य नाही, असं जमायचं नाही. म्हटले नाही, ह्या बारक्या मुलाने याचा अधिकार आम्हाला सिद्ध करून द्यायचा. नामदेवराय म्हटले, कसा सिद्ध करायचा ते तर सांगा. म्हटले यांचा अधिकार आहे ना, मग यज्ञ करायचा. यज्ञातून जो पुरोडाश प्रसाद मिळेल, तो प्रसाद भगवान विश्वनाथाने, काशीस्थ भगवान विश्वनाथाने प्रगट होऊन ग्रहण करायचं, तर याचा अधिकार आम्ही म्हणू. म्हटले इतकंच ना, मग आता शांत बसा, खाली बसा. म्हटले यज्ञ सुरू झाला. आता भगवान विश्वनाथ स्वयं निवृत्तीनाथ होते. यज्ञ यथा सांग परिपूर्ण झाला. पुरोडाश यज्ञ देवतेनं प्रसाद दिला. तो प्रसाद घेऊन सगळे ब्राह्मण मंडळी निवृत्तीनाथांच्या सोबत विश्वेश्वराच्या मंदिरात आली. लख प्रकाश पडला. भम भम ध्वनी कानावर निनादू लागला. भगवान विश्वनाथ प्रगट झाले, प्रसाद ग्रहण केला. आणि सगळ्या काशी नगरीमध्ये आनंदोत्सव साजरा झाला. आणि काशीच्या राजाने तेव्हा श्री गुरु निवृत्तीनाथांच्या डोक्यावर जो फेटा बांधला, तेव्हापासून फेटा बांधण्याची पद्धत आहे. विठाला विठाला तेव्हापासून निवृत्तीनाथांच्या डोक्यावर फेटा आला. महत्वाचा मुद्दा असा आहे, हत्ती हा निर्णायक प्राणी आहे. आमची बुद्धी प्रत्येक प्रसंगामध्ये अशी निर्णायक असली पाहिजे आणि काळाला सुद्धा दरारा वाटेल असं जीवन, अशी साधना आमची असली पाहिजे. म्हणून गजचर्म व्याघ्रांबर विठाला विठाला कंठी शोभे वासुकी हार. आता हा वासुकी हाराच्या ठिकाणी भगवान शंकराच्या कंठामध्ये कसा आला, केव्हा आलाय, ते बघून आपल्याला सेवा पूर्ण करायची. आपण पहा, तारकासूर नावाच्या दैत्यानं कठोर तपश्चर्या केली. भगवान ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि म्हटले, काही नाही, मला अमरत्व प्रदान करा. भगवान ब्रह्मदेव म्हटले, बाबा रे, मीच अमर नाही आणि हा मृत्यूलोक आहे. प्रत्येकाच्या नशिबी मृत्यू लिहिलेलाच आहे, अमरत्व देता येत नाही. म्हटले असं का? मग एक करा. म्हटले, मला भगवान शंकराच्या मुलाकडून मृत्यू आला तर चालेल. म्हटले, भगवान शंकराच्या मुलाकडून मृत्यू का मागितला? सतीने अपमान झाला म्हणून आपला देह योगाग्नीने भस्म करून टाकला होता. आता भगवान शंकराला बायकोच राहिली नाही, तपश्चर्या करत राहिले. आता बायकोच नाही तर मुलगा होणार कसा? म्हणून त्यांच्या मुलाकडून मला मृत्यू आला. भगवान ब्रह्मदेव तथास्तु म्हटले आणि तारकासुराने सर्व त्रैलोक्य त्राही करून सोडलं. आणि मग मात्र सगळे देव घाबरले. भगवान शंकराला ध्यान निद्रेतून, समाधी अवस्थेतून बाहेर काढलं आणि सांगितलंय, आपण लग्न करा. बघा, म्हटले लग्न कशासाठी करायचंय? म्हटले, कोविडमध्ये
लग्न झाली पण साखरपुडा नाही, हळद नाही, अगदी 25 माणसात लग्न झाली, DJ नाही, बँड नाही, हाऊस नाही, मौज नाही, नाचणं नाही, कुदणं नाही, म्हणून आम्हाला जरा नाचायचं आहे, म्हणून तुम्ही लग्न करा. भगवान शंकर म्हणाले, तारकासुराला मारायचं का नाचायचं? म्हटले दोन्ही पण. कथाभाग फार मोठा आहे. भगवान शंकराला लग्न करायचं. तिकडे सती पार्वती झाली हिमालय पर्वताच्या पोटी. भगवान शंकरच प्राप्त व्हावे आणि म्हणून तपश्चर्या करत होती. नारद महर्षींनी दोघांकडची मध्यस्थी केली. पार्वतीला तिकडे त्या परिवाराला सांगितलं. भगवान शंकर परमात्मा लग्नासाठी तयार झाले आणि लग्नासाठी तयार झाले. आता भगवान शंकराचा मेकअप करायचा. भगवान शंकर म्हणाले, आपल्याला फेअर अँड लवली नको, कारण पाठीमागे सर्च केला तर एक गोष्ट स्पष्ट झाली. काय स्पष्ट झाली? फेअर अँड लवलीमध्ये डुकराची चरबी असते, त्यामुळे फेअर अँड लवली मला लावायची नाही. म्हटले माझा भस्मच बरा. भस्मानंच मेकअप केला. मुकुट 17 नवरदेवांच्या डोक्यात फिरून आलेला मुकुट मला नको. केसांचा मुकुट तयार केला. केसांच्या मुकुटातून भगवान शंकरानं काय जगाला संदेश दिला? केस हे विचाराचं प्रतीक आहे, आम्ही विचार केला पाहिजे. अरे 2 तासाच्या ब्युटी पार्लरसाठी, 2 तासाच्या लग्न व्यवस्थेसाठी मुंबईसारख्या, दिल्लीसारख्या शहरामध्ये 50-50 हजार रुपये मोजले जातात. आता 50 हजार रुपये देऊन केलेला मेकअप नवरीच्या चेहऱ्याला किती वर्ष टिकतो? नवरी लग्न मंडपामध्ये आली म्हणता 10-20% उघडून गेलेला असतो. त्यांनी कर्जबाजारी होण्यापेक्षा साधी करा हे डबल सांगितलं, कोणाचं ऑब्जेक्शन येऊ नये म्हणून. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. पुढे भगवान शंकराला सजवलं गेलं. लग्न झालं. कार्तिक स्वामींचा अवतार झाला. तारकासुराचा वध झाला आणि सगळं त्रैलोक्य सुखी झालं. कारण भगवान शंकर परमात्मा हे सुखाचे आगर आहे. शेवटच्या चरणात सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, आगर सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. मने नरहरी सोनार, मने नरहरी सोनार, मने नरहरी सोनार. गज चर्म व्याघ्रांबर, व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर. हरी सोनार, मने नरहरी सोनार, मने नरहरी सोनार. गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. मने नरहरी सोनार, मने नरहरी सोनार. गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर. हा म्हणे नरहरी सोनार, म्हणे नरहरी सोनार. गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर. विठोबार कुमारी विठोबा. जय जय सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे
वासुकी हर ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. गुरुवर्य वैराग्याचे महामेरू तात्यांच्या सहवासामध्ये आपण सर्वजण आहोत. एक दोन वाक्यामध्ये बोलायचं झालं, तात्यांनी असे अनेक उत्सव केले, पण आजपर्यंत कोणत्याच उत्सवामध्ये आरडाओरड नाही, गोंधळ नाही. कारण तात्यांनी कीर्तनकार जवळ केले नाही. तुम्ही म्हणाल मग उमेश महाराज कोण आहे? पुन्हा एकदा सांगेन, कुठलाच गोंधळ झाला नाही सप्ताहामध्ये. त्याचं कारण तात्यांनी कीर्तनकार जवळ केले नाही, तात्यांनी साधक जवळ केले. अजून बोलू का? कीर्तनकार साधक हा कीर्तनकार असू शकतो, साधक हा कीर्तनकार असू शकतो, पण कीर्तनकार हा साधक असेलच असं कोणी सांगितलं? आणि म्हणून आजही आमच्या तात्यांच्या बाबतीमध्ये मला बोलायला स्वाभिमान वाटेल, आनंद वाटेल. त्यांना पटेल की नाही मला माहिती नाही. त्यांच्याबद्दल बोललेलं त्यांना चालणार नाही, पण त्यांच्याबद्दल न बोलता पुढे चालणं हे आम्हालाही चालणार नाही. तात्यांचं जीवन आपण पाहिलं तर तात्यांनी निवृत्तनाथांच्या मंदिराला मदत केली, सोन्याच्या कळसाला मदत केली, गाथा मंदिराला मदत केली, पण स्वतंत्र तात्यांनी हे मंदिर केलं असं कुठे नाही. अजून एक सांगू, तात्यांच्या नावचं सातबाऱ्यावर तात्यांचं नाव नाही की हा आश्रम तात्यांचा, असं नाही महाराज. त्याचं कारण काय? बरं, तात्यांनी कीर्तनकार घडवले नाही, तात्यांनी मंदिरं उभी केली नाही. मग तात्यांनी काय केलं आयुष्यामध्ये? तात्यांनी उमेश महाराजांसारखी आमच्यासारखी चालती बोलती मंदिरं घडवली. तात्यांनी व्यसनमुक्त संघाची स्थापना केली आणि निर्व्यसनी कीर्तनकार नाही साधक घडवले. हो, पण माणसं अशी बावळट आहेत, ती कीर्तनकाराच्या पाया पडतात, साधकाच्या नाही. तुम्हाला सांगू, 1000 कीर्तनकार तराजूमध्ये टाका, एका साधकाचं सुद्धा वजन होणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमचे निफाडचे रिटायर सर्कल ऑफिसर पंडित तात्या एकदा सहज आम्हा व्रत एकादशी हा भंग घेतला मी कीर्तनाला, आणि एकादशी कशी असते बोललो. म्हटलं बा, एकादशीचं 3 दिवसाचं व्रत असतं. दशमी व्रताचं आरंभ दशमीला एकदा जेवायचं, द्वादशीला एकदा जेवायचं, बिगर कांदा लसणाचं जेवायचं, आणि एकादशी निर्जला करायची, मग पूर्ण पुण्य मिळतं. बरं, फळं खाल्ली तर फलाहारेनं 4 धमस्यात, फळं खाल्ली तर अर्ध पुण्य मिळतं. बरं, फळं न खाता पाणी पिऊन केली तर किंचित न्यूनम जलेनच, पाणी पिऊन एकादशी केली तर थोडं पुण्य कमी होतं, म्हणजे 80-90% मिळतं. आणि फळं खाऊन केली तर अर्धच पुण्य मिळतं. पण तात्या म्हटले फळं किती खायची? म्हटलं एकदाच खायची. म्हटलं असं कोण? मी नाही सांगत, असं गर्गसंहिता नावाचा ग्रंथ बघा, त्याच्यामध्ये गर्गमुनींनी स्पष्ट सांगितलं किती वेळा फळं खायची, किती वेळा पाणी प्यायचं 24 तासात. 1 वारम द्विवारम जलमाश्नियत, 1 वारम फलम तथा. 24 तासात 2 वेळा पाणी प्या, 1 वेळा फळं खा. मग एकानं विचारलं, म्हटलं पंडित महाराज, 1 वेळा 24 तासात 1 वेळा फळं खाल्ली तर अर्ध पुण्य मिळतं. म्हटलं हो, आणि 2 वेळा खाल्ली तर 20% तरी मिळत असेल ना. कलियुगातली माणसं असं त्रैराशिक जर मांडतील तर गर्गमुनींनी हे सांगून ठेवलं, द्विवारम वा त्रिवारम वा, म्हणजे 2-3 वेळेला. हरिवासरे म्हणजे एकादशीच्या दिवशी. द्विवारम वा त्रिवारम वा यो नरो हरिवासरे करोतीचे फलाहारम. जो 2-3 वेळेला फळं खातो त्याला किती पुण्य मिळतं? तस्य किंचित फलम न ही. 2 वेळा फळं खाल्ली थोडंसुद्धा पुण्य मिळत नाही. भगरीचा आणि खिचडीचा नंबरच नाही. विठाला विठाला विठाला. त्याच्यात एकाचा मला फोन आला, खिचडीत कोथंबीर चालते का? मी म्हटलं कोथंबीर हद्दपार, कोथंबीर टाकून खाणारा तडीपार. माझा मुद्दा असा आहे, तात्यांनी साधक वर्ग जमवला. पंडित तात्या म्हटले तुम्ही अशी एकादशी करता,
म्हटलं करत नसेल तर त्याने हे सांगायच्या भानगडीतच पडायचं नाही. 15 दिवसाची निर्जला एकादशी अशी करा, 12 महिन्यानंतर साक्षात्कार नाही झालं तर माझा कान पकडायचा. असं म्हटल्यानंतर आमचे पंडित तात्या त्यांच्या धर्मपत्नी सहित दर 15 दिवसाची एकादशी माझ्यासोबत निर्जला करतात. मुद्दा असा आहे, आमच्या तात्यांनी कीर्तनकार जमा केले नाही, आमच्या सागर महाराजांसारखे साधक घडवले. ही सगळी साधक मंडळी आमचे. उमेश महाराजांचा प्रश्नच नाही. आमचे सागर महाराज, 2 सागर महाराज आमचे, ही सगळी महाराज मंडळी एकाहुनी बळी रे. इकडे भरत महाराज, सगळा साधक परिवार जमवला. मुद्दा असा आहे, तात्यांनी मठ या नावानं सातबाऱ्यावर तात्यांचं नाव नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तात्या म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. सांगू तुम्हाला, नावा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी वाचावी नाही अनुभवावी. ज्ञानेश्वरीचा आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, आमचे तात्या ज्ञानेश्वरी जगतात. कशावरून जगतात? एकच ओवी सांगून मला पुढे जायचंय. तात्यांनी मठ मंदिरं का केली नाही, त्याच्यात का अडकले नाही? मठादी मुद्रेचे निमिसे घातले आहाती फासे निसंगाजेने. या ओवीमध्ये तात्या जीवन जगतात, म्हणून तात्यांच्या नावचा अजूनही आश्रम नाही. विठाला विठाला. माझा मुद्दा इथे आहे, तात्यांच्या संगतीमध्ये आपण महिनाभर राहिलात आनंद आहे, पण संगतीत राहून केवळ पंगत जोडून जमत नाही. त्या साधूच्या जीवनातला एक तरी गुण आमच्या जीवनात उतरला पाहिजे. नवीनच कीर्तन करायला लागलो उमेश महाराज, आणि गावची लोक म्हटली तात्यांची तारीख घेऊन द्या. मोठं भूषण वाटलं. तात्यांना फोन लावला, आणि तात्यांचं एक वैशिष्ट्य आहे, फोन करणारा महाराजच असला पाहिजे असं काही नाही, जवळचाच असला पाहिजे असं काही नाही. असली तारीख की देऊन मोकळे होणार. विशेष वाटतंय. त्याला मध्यस्थी लागत नाही, त्याला एक वेगळा शब्द आहे, तो मला माहिती नाही. तात्यांना असलं काही लागत नाही. सामान्य गल्लीतल्या पोरांना फोन करू द्या, तात्या लगेच डायरी काढणार की तारीख. अरे पण तो पाकिट देणार आहे का याची तरी चौकशी केली का? काही घेणं देणं नाही. असं साधं बोळं जीवन आहे. माझा मुद्दा इथे आहे की तात्यांना मी फोन केला, म्हटलं तात्या एकादशी आहे आणि तारीख पाहिजे. तात्या एकच वाक्य मला बोलले, मला अजून आठवतंय. म्हटले पंडित महाराज, तुम्ही वाऱ्या करत नाही आणि आम्हाला पण करू देत नाही. तात्या एवढंच बोलले आणि फोन ठेवला. तात्यांच्या एवढ्या शब्दावर माझी महिन्याची वारी जे सुरू झाली ती आजही सुरू आहे. साधूच्या संगतीमध्ये पंक्ती जोडायच्या नसतात, त्यांचा एक तरी गुण आपल्या जीवनामध्ये उतरला पाहिजे. 3 दिवसाचं व्रत आणि एकादशी निर्जला, हे गुरुवर्य घुलेदादांकडून मी तो गुण घेतला. गुरुवर्य घुलेदादांकडून घेतला. कीर्तनाचे पैसे ठरवायचे नाही, भाड्याच्या व्यतिरिक्त 1 रुपया घ्यायचा नाही, 5 रुपये जरी वाढवाले ते परत द्यायचे. हे घुलेदादांकडून शिकलो. पण तेव्हा मी बसने जात होतो, आणि मग कार घेतली. मग संदीपन महाराज भेटले. आता बस नाही, आता कार आहे. आता मागायचे नाही, पण मिळालेले परत द्यायचे नाही, हे त्यांच्याकडून शिकलो. विठ्ठला विठ्ठल. प्रत्येकाचा एक गुण मिळवत इथपर्यंत आलो. विठ्ठला विठ्ठला. म्हणून हे सगळे गुण या गुरुवर्यांकडून, सद्गुरू जोग महाराज संस्थेकडून, तात्यांकडून आम्हाला मिळाले, आणि म्हणून आज मी इथे बोलू शकलो. साधूंच्या सहवासामध्ये तुम्ही क्षेत्रामध्ये आहात, पुरुषोत्तम मासामध्ये आहात. सर्वात महत्त्वाचं गुरुवर्य तात्यांसारख्या संतांच्या सहवासामध्ये आपण आहोत. आता सर्वांचं नाम निर्देश करत नाही. एकाहुनी बळी रे. सर्व वारकरी संत साधकांच्या चरणारविंदी प्रणाम करून, तात्यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून, सेवेला पूर्णविराम. निवृत्तीराया निवृत्तीराया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया.
महत्त्वाचं निमंत्रण. आषाढ वारीचं श्री गुरु निवृत्तनाथांच्या पालखीचं प्रस्थान येत्या 29 जूनला आहे. माऊलींचं प्रस्थान 8 जुलैला आहे. माझी आपल्याला विनंती आहे, पुणे जिल्ह्यातल्या वारकऱ्यांनी माऊलींच्या सोहळ्यात चालावं. जळगाव जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या वारकऱ्यांनी जळगाव जिल्ह्यातील असतील मुक्ताईच्या सोहळ्यामध्ये चालावं. मराठवाडा पैठण भागातली असतील नाथ महाराजांच्या, कमीत कमी नाशिक जिल्ह्यातल्या वारकऱ्यांनी निवृत्तीनाथांच्या सोबत चालावं. सर्वांना नम्रतेची विनंती. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल